Hello dear students, very good morning all of you. We are learning your algebra chapter. The name of your chapter is linear equations in two variables. Previous video lecture मध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स कशा पद्धतीने सॉल्व करता येतात बाय एलिमिनेशन मेथड ती मेथड पाहिली होती. त्यावर बेस्ड एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार होता. प्रॅक्टिस सेट मधून एक्झाम्पल्स तुम्ही ते सॉल्व करणार आहात. जर केले नसतील तर इन टुडेज होमवर्क वी विल सॉल्व द होल प्रॅक्टिस सेट. सी, आज आपण सबस्टिट्यूशन मेथड पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स पाहिले होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी दोन मेथड आहेत. द फर्स्ट मेथड विच वी हॅव सीन इज द एलिमिनेशन मेथड आणि जे सेकंड मेथड असणार आहे दॅट इज सबस्टिट्यूशन मेथड. ती मेथड आज आपण स्टडी करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन मेथड? So there is one more method to eliminate the variable. So we can express the variable in the terms of other form of the equation, then substituting it in the another equation and we can find out the value of variable, that is solution for the equation. Directly आपण example through ही मेथड कशी वर्क करते हे समजावून घेऊया. See, the example is 8x plus 3y is equal to 11 and next example, next equation is 3x minus y is equal to 2. We will firstly name the equation. This is equation number 1 and this is equation number 2. हे 2 आपल्याला given equations आहेत. First equation is 8x plus 3y is equal to 11 whereas another is 3x minus y is equal to 2. Now if you notice in equation 2 it is easy to express the it is easy to express y in terms of x. Equation 2 मध्ये आपण y ची व्हॅल्यू x च्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करू शकतो. का तर हे इक्वेशन छोटा आहे, हे इक्वेशन स्मॉल आहे, ते इझिली शिफ्ट होऊ शकतं. y is equal to we can write y is equal to 3x minus 2. हे मायनस वाय जर आपण इकडे शिफ्ट केले तर इट विल बिकम प्लस वाय आणि 2 जर आपण इकडे शिफ्ट केले तर इट विल बिकम मायनस. सो वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. नाव वी कॅन पुट दिस इन इक्वेशन नंबर 1. सो substituting y is equal to 3x minus 2. We are substituting this in equation 1. Equation 1 is 8x plus 3y is equal to 11. इथे y च्या ऐवजी आपण जे पुट करणार आहोत ती टर्म असणार आहे 3x minus 2. बाकी इक्वेशन आहे असंच आपण कॉपी डाऊन करणार. 8x ॲज इट इज प्लस 3y च्या ऐवजी आपण पुट करणार आहोत. वी विल पुट 3x minus 2 is equal to 11. Now हे इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. हाउ वी कॅन सॉल्व दिस इक्वेशन इज hence 8x as it is plus 3 into 3. इथे 3 आहेत आणि आतमध्ये आपण या पूर्ण ब्रॅकेटला या 3 ने डिवाइड करणार आहोत. 3 into 3 is 9x and 3 into 2 is 3 2 जा 6 मायनस साइन आहे मध्ये मायनस 6 इज इक्वल टू 11. आता जे होल इक्वेशन आहे त्या एक्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे. जर तुम्ही नोटीस केलं तर इथे जेव्हा फर्स्ट इक्वेशन होतं इथे y होतं, इथे yचं व्हेरिएबल आपण x या व्हेरिएबलने रिप्लेस केलं आहे. आता x 8x and 9x म्हणजे पूर्ण इक्वेशनमध्ये ओनली वन व्हेरिएबल आहे दॅट इज व्हेरिएबल x. 8x प्लस 9x 8 प्लस 9 इज 17. जर सेम व्हेरिएबल असेल तर त्या सेम व्हेरिएबलवर आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतो. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे काय तर ज्या त्याला मराठीमध्ये गणितीय क्रिया असं म्हटलं जातं. ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड सबट्रॅक्शन, दिस इज कॉल्ड ॲज मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके, 8x प्लस 9x ॲडिशन असणार आहे 17x मायनस 6 is equal to 11. 17x minus 6 is equal to 11.
आपल्याला एक्सची व्हॅल्यू हवी आहे. सो 17x टर्म आपण आहे इथेच ठेवूया. -6 ही टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतो आहे. बघा, जी टर्म आपल्याला काढायची आहे ती टर्म आपण शिफ्ट करत नाही. ज्या बाकीच्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे. सो 11 ॲज इट इज. -6 जेव्हा आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहे सो इट विल बिकम +6. साईन चेंज होणार आहे जेव्हा आपण त्याची साईड चेंज करणार आहे. 11 + 6 इज 17. सो 17x इज इक्वल टू 11 + 6 17. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी आहे? सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू फॉर x. 17x इज इक्वल टू 17. सो x इज इक्वल टू 17. हे 17 जेव्हा आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहोत, इथे मल्टिप्लाय आहेत, राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर ते डिवाइड होणार आहेत. सो 17/17 x इज इक्वल टू 1. 17 1 जा 17. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. x इज इक्वल टू 1. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इथे 2 व्हेरिएबल्स प्रेझेंट असणार आहेत. व्हॅल्यू फॉर द फर्स्ट व्हेरिएबल, व्हॅल्यू फॉर x इज 1. नाउ वी कॅन सबस्टिट्यूट दिस इन एनी ऑफ द इक्वेशन अँड वी कॅन गेट द व्हॅल्यू फॉर y. सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x, substituting x is equal to 1 in equation y is equal to, इथे आपण एक इक्वेशन फॉर्म केलं होतं y is equal to 3x minus 2. so y is equal to 3x minus 2. या इक्वेशनमध्ये ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. सो y is equal to 3 into value of x is 1 minus 2. 3 into 1 is 1. 3 into 1 is 3. 3 minus 2 is again 1. So value of x is 1 and value of y is also 1. Okay. So we got this solution. पहा आपण काय केलं, पुन्हा एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करूया. फर्स्ट इक्वेशन आहे 8x + 3y is equal to 11. अनदर इक्वेशन आहे 3x - y is equal to 2. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर सेकंड इक्वेशन आपण कन्वर्ट करू शकतो इन टर्म्स ऑफ x. y आपण कन्वर्ट करू शकतो इन टर्म्स ऑफ x. कसं? तर हे y आपण या साईडला शिफ्ट करूया आणि 2 इकडे शिफ्ट करूया. हे जर यांची जर आपण अदलाबदल केली सो y इज इक्वल टू 3x - 2. आता y इज इक्वल टू 3x - 2 म्हणजे y ला आपण xच्या टर्म्समध्ये शिफ्ट केलं आहे. ही व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये yच्या ऐवजी y ला रिप्लेस करून पुट करणार आहोत. सो 8x इज इक्वल टू 3y आहे. yच्या रिप्लेसमेंट आपण पुट केलं आहे. 3x - 2 इज इक्वल टू 11. 8x ॲज इट इज. 3 ने या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं. 9x - 6 इज इक्वल टू 11. 8x + 9x दोन्हीकडे सेम व्हेरिएबल आहे सो त्यांचं आपण ॲडिशन करू शकतो. 17x - 6 इज इक्वल टू 11. आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू हवी आहे. 6 आपण इकडे शिफ्ट करूया. सो 17x इज इक्वल टू 11 + 6. 17x इज इक्वल टू 17. एक्सची व्हॅल्यू हवी आहे 17. पुन्हा राईट हँड साईडला शिफ्ट करूया. इट विल बिकम डिवाइड. सो x इज इक्वल टू 17/17. एक्सची व्हॅल्यू असेल 1. नाव यू नो, जेव्हा आपल्याला कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. सगळ्यात इझिएस्ट फॉर्म ऑफ इक्वेशन हे आहे म्हणून इथे सबस्टिट्यूट केली. इक्वेशन 1 और इक्वेशन 2 मध्ये देखील ही व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. नो प्रॉब्लेम. आन्सर सेमच येणार आहे. वायची जी व्हॅल्यू असणार आहे ती 1च असणार आहे कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन इज y इज इक्वल टू 3x - 2. सो y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 आहे. 3 × 1 - 2. 3 × 1 is 3. 3 - 2 is 1. Hence x is equal to 1 and y is equal to 1 is solution of given equation. 1 and 1 is solution of given equation. That's it. ही असणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. आपण अजून एक्झाम्पल्स पाहणार आहोत. बट बिफोर दॅट प्लीज नोट डाऊन दी solution of the given simultaneous equations by the substitution method. See the next example for the substitution method is 3x - 4y is equal to 16 and next is 2x - 3y is equal to 10. We will say it as equation number 1 and equation number 2. Substitution method आपण पाहतो आहे म्हणजे आपल्याला x या व्हेरिएबलला y च्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागेल
किंवा वाय या व्हेरिएबलला एक्सच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे एक्स व्हेरिएबल आपण वायच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. रायटिंग एक्स इन टर्म्स ऑफ वाय फॉर इक्वेशन 1. रायटिंग एक्स इन टर्म्स ऑफ वाय फॉर इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे 3x - 4y = 16. हे आपल्याला इक्वेशन एक्ससाठी लिहायचं आहे वायच्या टर्म्समध्ये. इक्वेशन आपण काय लिहिणार? सो इक्वेशन इज 3x - 4y = 16. हे गिवन इक्वेशन आहे. आपल्याला हे इक्वेशन एक्सच्या टर्म्समध्ये लिहायचं आहे. एक्सच्या टर्म्ससाठी इक्वेशन लिहायचं आहे. सो वी विल शिफ्ट द इक्वेशन. 3x = एक्ससाठी इक्वेशन आपण लिहिणार आहे वायच्या टर्ममध्ये. हे -4y इकडे शिफ्ट होतील. सो इक्वेशन बिकम 16. हे मायनस आहे तिकडे आल्यावर होतील +4y. पहा काय केलं? 3x ॲज इट इज. ही जी टर्म आहे -4y ही राईट हँड साईडला शिफ्ट केली. ही टर्म जर आपण इकडे शिफ्ट करतो आहे तर साईन चेंज होणार आहे. 16 + 4y. सो 3x = 16 + 4y ही गिवन टर्म असणार आहे. सो x = आपण काय करू शकतो? 16 + 4y/3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल काय मिळेल? 16 + 4y/3. नाव सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. आय विल जस्ट सिम्पली राईट पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहोत. इक्वेशन 2 आहे 2x - 3y = 10. या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. सी. सो एक्सची व्हॅल्यू आपण पुट करतोय 2 × एक्सची व्हॅल्यू आपण पुट करूया x + 4y/16 + 4y/3 इन ब्रॅकेट -3y = 10. -3y = 10. ठीक आहे. बघा आपण हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते वायच्या टर्म्समध्ये लिहिलं आहे. तर ते एक्सच्या टर्म्समध्ये लिहिलं आहे. सो x = 16 + 4y/3 हे इक्वेशन आहे. आता एक्सची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट केली आहे. इक्वेशन 2 काय आहे? 2x - 3y = 10. 2 × x आपण रिप्लेस करणार आहोत व्हॅल्यूने x + 4y = 3. -3y ॲज इट इज = 10. नेक्स्ट आपण काय करणार आहोत? तर 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 16 × 2 = 32 + 4 × 2 = 8. 8y/3 -3y = 0. आपण काय केलं? तर या 2 ने या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. 2 × 16 = 32. 2 × 4y = 8y and 2 × 3 ॲज इट इज -3y = 10. पहा नेक्स्ट आपण काय करणार आहे? 32 + 8y -9y /3 = 10. 32 + 8y -9y/3 = 10. नेक्स्ट असेल 3 ने आपण डिवाइड करूया. 32 + 8y -9 = हे 30 जर इकडे शिफ्ट झाले तर मल्टिप्लिकेशन होईल. 10 × 3 = 30. सो नेक्स्ट 32 हे 8y -9y आन्सर असणार आहे -y = 30. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी आहे? तर वायची हवी आहे. वायची व्हॅल्यू असणार आहे y = 2. whereas एक्सची व्हॅल्यू आपल्याला अजून कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली. आपण इथे हे एक्सच्या टर्म्समध्ये लिहिलं होतं. नाव ही व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. पुट y = 2 इन इक्वेशन 1.
इक्वेशन 1 आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 16. 3x मायनस 4y इज इक्वल टू 16. वी विल से इट ॲज इक्वेशन नंबर 1. इथे आपल्याला y ची व्हॅल्यू 2 पुट करायची आहे जी आपण कॅल्क्युलेट केली आहे. 3x ॲज इट इज मायनस 4 इंटू व्हॅल्यू ऑफ y इज 2 इज इक्वल टू 16. 3x अगेन ॲज इट इज 4 टू जा 8 इज इक्वल टू 16. 3x ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे 16. हे प्लस 8 जर आपण इकडे शिफ्ट केले तरी मायनस 8 जर आपण राईट हँड साईडला शिफ्ट केले सो इट विल बिकम प्लस 8. 16 प्लस 8 इज 3x इज इक्वल टू 24. आपल्याला x ची व्हॅल्यू हवी आहे अगेन 24. 3 जर राईट हँड साईडला जातील तर ते डिवाइड होतील 24 डिवायडेड बाय 3. सो x इज इक्वल टू 8. So we got both the values y is equal to 2 and x is equal to 8. Statement तुम्ही लिहाल 8 and 2 is solution of the given equation. Okay, पहा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये सायमल्टेनियस मेथड सोडवण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड होत्या. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड होत्या. फर्स्ट इज द इलिमिनेशन मेथड अँड सेकंड वन इज द सबस्टिट्यूशन मेथड. दोन्ही मेथड्स आपण स्टडी केल्या आहेत. इन द होमवर्क यू विल सॉल्व द प्रॅक्टिस सेट, दॅट इज प्रॅक्टिस सेट 5.1. तुम्हाला या व्हिडिओसोबत प्रॅक्टिस सेटचं एक PDF प्रोव्हाइड केली जाईल ज्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत त्या सगळ्या एक्झाम्पलचे सोल्युशन्स असणार आहेत. तुम्हाला जर हे एक्झाम्पल्स हार्ड वाटत असतील तर तुम्ही त्या सोल्युशन्सची सुद्धा हेल्प घेऊ शकता. सो आज होमवर्कमध्ये तुम्ही प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करणार आहात. थँक्यू. कीप स्टडिंग.